ज्याला वर स्क्रोल करायचं आहे ना, त्याने बिंदास्त स्क्रोल करू शकता. हे आहे थोडंसं लेंदी व्हिडिओ असणार आहे आजचं, बिकॉज मी याच्यामध्ये थोडंसं खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. मुद्दा हे आहे, डॉली चायवाला तुम्हाला माहीत असेल, XYZ कुठले पण रील स्टार असतील, काय जे कोणी असतील, त्या लोकांना आपण भरपूर म्हणजे भरपूर लाईक देतो, कमेंट देतो, सबस्क्राईब करतो, एक्सेट्रा 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 भरपूर. पण ॲक्च्युली आपल्या जवळचा माणूस असू दे, घराबाजूचा आपल्या एरियातला असणारा, त्या व्यक्तीला आपण कधीच सपोर्ट करत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मी करायला लागलो म्हणून माझ्यासाठी आहे म्हणून तसं समजू नका. मी म्हणत नाही की मला करा, मी स्वतः रिअलाइज केलो पहिल्यांदा. आता तसंच मारवाडी कम्युनिटीचे बघा, जैन कम्युनिटीचे बघा, इस्लाम कम्युनिटीचे म्हणा, एकमेकांच्या लोकांना एवढं सपोर्ट करतात ना, नेक्स्ट लेवल. असं म्हणत नाही की त्यांनी फक्त त्यांनाच करते असं वगैरे, पण त्यांनी त्याच कास्टमधल्या त्या जवळच्या लोकांना एकदम सपोर्ट भरपूर करतात. कास्टिझम करत नाही आहे, पण ॲक्च्युली एक फॅक्ट सांगायला लागलो. माझे स्वतःच्या व्हॉट्सअप मोबाईलमध्ये कमीत कमी 570 व्ह्यू लास्ट संडेला. माझे स्वतःच्या इन्स्टाला फॉलोअर्स, यूट्यूबला फॉलोअर्स आता चालू केलं मी, काय लगेच एक्सेप्टेशन करत नाही की सगळेजण करायला पाहिजे. 500 तर जाऊ दे, 100 पण नाही आहेत. स्वतःच्या म्हणायला लागलो. मला काय म्हणायचं आहे, आपले कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जेवढे असतात तेवढे जरी आपल्याला सपोर्ट केले ना, की भरपूर मोठं योगदान होतं आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये. फक्त मला एवढाच मुद्दा बोलायचं असं होतं की कम्युनिटीमध्ये एकी असणं खूप गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सावकार बोलते, सबको बोलते. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू.